श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 11च्या श्लोक नंबर 32 मध्ये गीता ज्ञानदाता श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून हा काळ बोलत आहे. हा सांगत आहे की अर्जुन, मी काळ आहे आणि सर्व लोकांचा नाश करण्यासाठी आता प्रवृत्त झालो आहे. आता श्रीकृष्णजी तर पहिलेच अर्जुनाबरोबर होते, तर श्रीकृष्ण हे नाही म्हणू शकत की मी काळ आहे आणि आता सगळ्यांना खाण्यासाठी आता प्रवृत्त झालो आहे. आता मी प्रकट झालो आहे. हा काळ कोण आहे याविषयी राहून राहून सत्संगाच्या माध्यमातून सांगितले गेले आहे आणि सांगत राहू. आज थोडासा विषय दुसरा राहील. तर श्रीकृष्णजी यांच्या आत प्रवेश करून हा काळ बोलत आहे. हा स्वतः सांगत आहे की मी काळ आहे आणि सगळ्यांचा नाश करण्यासाठी प्रकट झालो आहे. तर यातून सहज समजलं जाऊ शकतं, विचार केला जाऊ शकतो की ज्याला आपण भगवान मानत होतो तो तर काळ आहे. ज्याच्याकडून आपण सुखाची आशा करत होतो त्याच्याकडे सुख नावाची वस्तू नाहीये. जसे कोणी अंगाऱ्यांपासून, अग्नीपासून आणि शीतलता शोधायचा प्रयत्न करतो तर त्याला ज्ञान नाहीये. कोणी भ्रमित करून ठेवलंय त्याला, हात पोळून घेत आहे राहून राहून. ठीक अशाच प्रकारे आत्तापर्यंत जितके ऋषी, महर्षी, साधू, संत झाले आहेत, जे परमात्म्याशी परिचित नाही होऊ शकले, ज्यांना भगवान भेटले नाहीत, त्यांनी याच काळाला परमात्मा जाणून याच्याकडून सुखप्राप्तीसाठी हजारो वर्षांपर्यंत आपल्या शरीराला झिजवले, सुखाच्या प्राप्तीसाठी. आता प्रसंग हा उठतो की जिथे अंगारे पडत आहेत आणि तिथे शीतलतेची आशा जो करतो तर तो अज्ञानी व्यक्ती असतो. तर आत्तापर्यंत आपण अज्ञानी होतो या काळाच्या लोकात आणि आपण सुख शोधत होतो. तर परमेश्वराने येऊन सांगितले की ज्याला तुम्ही सुख मानत आहात, कशाला सुख मानता? जो निर्धन आहे तो विचार करतो की धनवान सुखी. धनवान हा विचार करतो की राजा सुखी. धनी विचार करतो की माझ्यासमोर पण खूपसे प्रॉब्लेम येतात, समस्या येत राहतात. कुठे चोरीची भीती आहे, कुठे कोणता टॅक्स द्यायला लागतो, कधी काही करावे लागते. तर तो विचार करतो की राजा सुखी. परमात्मा सांगतात की राजाला स्वप्नात पण सुख नाही मिळत. राजा लोक शेवटी हा विचार करतात की स्वर्गातले देवता सुखी असतील. स्वर्गातले देवता विचार करतात की या इंद्राला सुख खूप आहे, कारण की तो देवतांचा राजा आहे. आता इंद्राची हिस्ट्री गोष्ट तुम्हाला वाचाल पुराणांमध्ये. इंद्रासारखा दुःखी प्राणी नाहीये. इंद्र विचार करतो की ब्रह्मा, विष्णू, महेश सुखी असतील, मला सुख नाही. कारण की त्याला माहीत असतं जितकी निर्धारित वेळ त्याची असते त्याला पूर्ण केल्यानंतर तो परत 84 लाख योनींमध्ये सगळ्यात पहिल्यांदा गाढवाच्या योनीने प्रारंभ करतो. आपल्या 84 लाख प्रकारच्या कष्टात, जे प्राण्यांच्या शरीरात कष्ट घ्यायचे असतात, तर त्याला राहून राहून ती गोष्ट लक्षात राहते की यानंतर माझे हे हाल होतील. परंतु त्या खोट्या सुखाला तो सोडू नाही शकत आणि सोडूनही दिले तरी त्यांच्याकडे पर्याय नाही की करू काय. ब्रह्मा, विष्णू, महेश विचार करतात की आम्ही सुखी नाही, कारण की त्यांचा इतिहास बघा. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा
7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.